पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवला। जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जींच्या जन्मभूमीत भाजपचा सत्तेचा 74 वर्षांचा वनवास अखेर संपुष्टात आला। तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला भाजपनं सुरुंग लावला। 2011 पासून पश्चिम बंगालचा गड ममता बॅनर्जींनी निर्विवादपणे राखला होता। मात्र स्पष्ट बहुमताच्या जोरावर भाजपनं बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली। भाजपची अनेक वर्षांची रणनीती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते बंगालमध्ये या निवडणुकीच्या दरम्यान तळ ठोकून होते। तसंच या विजयाचं मोठं श्रेय शुभेंदू अधिकारींनाही जातं। पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात शुभेंदू अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे। पक्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांसारखे दिग्गज नेते सक्रिय होतेच, पण बंगालमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पक्षासाठी वातावरण तयार करण्यात शुभेंदू अधिकारी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली। अंग बंग आणि कलिंग अर्थात बिहार, बंगाल आणि ओडिशामध्ये वर्चस्व मिळवण्याचं भाजपचं जुनं स्वप्नही या निमित्तानं पूर्ण झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।